तर तुम्हाला 20 वर्षाच्या पोराला काय ॲडवाईस द्यायचे का? 20 वर्षाच्या पोराला काय ॲडवाईस द्यायचे का? 20 वर्षाचा पोरगा लाईफ कसं जगायला पाहिजे? चांगल्यापैकी डिसिप्लिन, तंदुरुस्त राहायला पाहिजे ना. बिझनेस केला पाहिजे का जॉब केला पाहिजे? बिझनेस करा, तुम्हाला काय वाटतंय बिझनेस केला तरी चांगला आहे ना. आत्ताच्या काळात? नोकरी बी चांगली आहे असं काय ना, दोन्ही बी. बरं, आपला जो महाराष्ट्रीयन माणूस आहे, महाराष्ट्रीयन माणूस हां, तो बिझनेस करायला एवढा का घाबरतो? काय काय पुढं होईल ते सांगू शकत नाही ना भविष्यात. पण तो ट्राय करायला पण घाबरतो. हां, ट्राय केला पाहिजे, बरोबर आहे. मग कसलं एक्झाम्पल घेतो आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं? हां, आपण बिझनेस करायला घाबरतो आणि आपण म्हणजे एक्झाम्पल कसलं घेतो मग छत्रपती शिवाजी महाराजांचं? काय वाटतं तुम्हाला? बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. मग आपल्याला कधी स्टार्ट करायला पाहिजे बिझनेस? सुरुवात मी तर म्हणेन नोकरी केलेलीच परवडेल, कारण आपला महाराष्ट्रीयन माणूस एवढा धंद्यात. पण आपल्या घरातून तर कोणी ना कोणी स्टार्ट केलं पाहिजे. काय वाटतं तुम्हाला? आपल्या घरातून तर कोणी ना कोणी स्टार्ट केलं पाहिजे ना. आपल्या घरातून तर कोणी ना कोणी स्टार्ट केलं पाहिजे. हां, स्टार्टिंग पॉईंट, बरोबर आहे. तो स्टार्टिंग पॉईंटच आपण करत नाही. हां, मग तेच की, ते स्टार्टपासूनच आपण प्रयत्न केला पाहिजे. मला तर एक गोष्ट तुम्हाला विचारायची आहे. अजून तुम्हाला टाईमबद्दल काय सांगायचं मला? टाईम म्हणजे माझं वय 20 आहे. आता आम्ही फालतू गोष्टीमध्ये टाईम घालतो. बरोबर आहे. मग मी कसा टाईम स्पेंड केला पाहिजे? हां, मग तेच की, तू आता चांगलं शिकला असेल तर नोकरी तुम्ही बघा ना. आणि कुठल्या ह्याच्यामध्ये मी नोकरी करायला पाहिजे? ते आता काय सांगू शकत नाही आपण. तुमच्या आत्ताच्या काळाला बघून तुम्हाला आताचा काय काळ वाटतं? कसा बदलत चाललाय त्याप्रमाणे तुम्हाला नोकऱ्या पण आहेत आता. तुम्ही काय केलंय? आम्ही सहज जुन्यातले 9वी 8 10वी झालेलो. मला असं वाटतं तुम्ही बिझनेसमॅन होता. नाही, 500 एकर तर नोकरीला होतो. 500 एकर तर शेत होतं वाटतं तुमचं. नोकरीला होतो. शेत होतं तुम्हाला? हां, शेत. शेती थोडीशी होती जास्त. आता जे अनएम्प्लॉयमेंट होत चाललंय त्याबद्दल काय वाटतंय? शेत कशाचं? हां, अनएम्प्लॉयमेंट. हे सगळे लबाडीचं राजकारण आहे. ते पोरं हे एवढे आता हे पेपर फुटी हे सगळं किती गाजलं तरी देखील सरकार नाही म्हणते म्हटलं, मग आता काय करणार? मग कसं करायचं आपण? मग त्याला आता काय काय मग आपण तर सफर करणार ना. हां, आपण तर सफर करणार ना. मग आता काय त्याला आपण काय करू शकत नाही, काय करणार? अच्छा, आणि एक लास्ट प्रश्न विचारतो काका. हां, तुम्ही कुठं फिरलाय का महाराष्ट्राच्या बाहेर? महाराष्ट्रात नाही कुठंच नाही? नाही. पुण्यात हां, जरा चांगल्या जागा सांगता का फिरायच्या? हां, चांगल्या जागा सांगता का फिरायच्या? नाही, आपण एवढं जास्त फिरलो नाही बाबा. हेल्थबद्दल काय वाटतं तुम्हाला? हेल्थ हेल्थ मेंटेन ठेवायला पाहिजे ना. हां, मेंटेन. हां, मग तेच की आत्ताचे लोक काय झालं माहिती आहे का? बाहेरचं खातात, हां, एक्सरसाइज नाही करत. बाहेरचं खातात ते आत्ताचे लोक, बाहेरचं वडापाव बिडापाव. त्याबद्दल काय म्हणायचं? नाही, ते जास्त आपण कधी काय खात नाही, कधीतरी. चालतं काका, धन्यवाद. चला, धन्यवाद काका, थँक्यू.